पडेल संघाचे संघमालक बंडू माळगवे साहेब उपस्थित आहेत. त्यांचं मी शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतो. हॅलो, स्वागतम स्वागतम सुस्वागतम. श्री पुणकिन देवी क्रिकेट मंडळ बापर्डे घाडीवाडी आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2026 अर्थातच FCC चॅम्पियन ट्रॉफी. धन्यवाद अमोलजी जमदाडे सर. दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पहिला सामना पाहायला मिळतो. आजच्या दिवसातील चौथा सामना DRCC जामसंडे आणि त्यांच्या विरुद्धामध्ये NCC वाघोटन, दिरबारा मिश्र क्रिकेट क्लब जामसंडे, नवलादेवी क्रिकेट क्लब वाघोटन अशी लढत पाहायला मिळते. DRCC जामसंडे संघ टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय NCC वाघोटन टीमला. आणि खास प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ सुद्धा आहे. मंडळाचे सभासद तुम्हाला बॉर्डरच्या नजीक पाहायला मिळतील. त्यांच्याकडे लकी ड्रॉचं कुपन आहे. ते कुपन तुम्ही खरेदी करू शकता. 10 रुपये त्या कुपनची फी आहे आणि तुम्ही आपलं नशीब आजमावू शकता. परंतु लकी ड्रॉचा रिझल्ट हा स्पर्धेच्या अंतिम दिवशी म्हणजे उद्या असणार आहे. सेमीफायनल आणि फायनल त्यावेळी आपण लकी ड्रॉचे मानकरी कोण असणार ते आपण पाहणार आहोत. आमचे ऑफिशियल्स दाखल झाले आहेत. राजकुमार पाहेकर सर मेन पंच आणि स्क्वेअर लेग पंच, विजय गुरव सर समालोचन कक्षामधून मराठी समालोचक पंकज लाड. सर्व क्रीडा रसिकांचं पुणेच्या शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो. थेट मैदानाच्या दिशेने घेऊन जातोय. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं अमय पुजारे पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला अनिकेत आमलुसकर आणि गोलंदाजी ट्रॅकवर देवगड तालुक्यातील एक बेस्ट ऑलराऊंडर प्लेयर्स मिस्टर अभि देवगडकर. या स्पर्धेमध्ये आपण 3 संघ पाहिले जामसंडे परिसरातील. पंचांचा सिग्नल, मॅच ऑन केली जाते. पहिलाच बॉल राईट हँड ओव्हर द विकेट. यावी अप्परकट बॉल गलीमध्ये गेलाय. पंचांचा सिग्नल, फक्त या बॉलवर एकच धाव. एक धावाने अकाउंट ओपन केलंय. सामना जर पाहिला 5 षटकांचा आहे. तिसरं षटक हे चॅलेंजिंग आहे आणि तुम्हाला त्या षटकाचा विचार करायचा आहे. सामना 5 षटकांचा आहे. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं सर्वाधिक धावत संख्या 5 षटकामध्ये 125 धावा सुद्धा झाली आहे. 99 धावा चेस सुद्धा झालायत कालच्या दिवसामध्ये. परंतु आज पाहायचं आहे यावेळी फटका बसलाय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. प्रवीण घाडी बॉलला फील्ड करतायत. तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट. धावफलक टोटल दोन्ही आकड्यावर पोहोचलाय. 3 आकड्यावर पोहोचलाय. या बॉलवर 2 धावा घेतल्या जात आहेत. पहिले षटक प्रगती पदावर अभि देवगडकर. यावेळी चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. ऑफ साइड ऑफ स्टंप ठेवलाय. गोल्ड लेंथवर टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल बाहून झालाय आणि बॉल एसटी रक्षक यांच्या दिशेने गेलाय. एसटीच्या मागे आपल्याला अभिषेक सांगळे पाहायला मिळत आहेत. SBI लाईव्ह देवगड संघाचे संघ मालक. आज जर पाहिलं तर DRCC जामसंडे या टीम मधून खेळतात. गोलंदाज तयार. यावेळी बिगिट ऑन साइडला डीप काऊ कॉर्नर बाउंड्रीच्या बाहेर बॉलला पाठवलाय. 6 धावांसाठी FCC चॅम्पियन ट्रॉफी षटकार. DRCC जामसंडे टीमचा विचार केला अभि देवगडकर, प्रवीण गाडी, दीपेश दुरी, दीपराज मेसरी, संकेत देवगडकर, वर्णेश अभिषेक मिलिंद संदेश पाहायला मिळत आहेत. यावेळी सुद्धा ऑन साइडला डीप मध्ये आहे प्रोटेक्शन. पकडले कॅच. विकेट डाऊन झाली आहे. अमय पुजारेचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं
5 बॉलचा खेळ संपलाय, जे अजूनही एका बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि अमय पुजारे बाद झालायत आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये वन डाऊन साठी दाखल होत आहेत जितेंद्र तेली, जितू तेली नावाने प्रसिद्ध आहेत. अनेक वर्ष अनिकेत अमलुस्कर, जितू तेली वाघुटन टीमचं प्रतिनिधित्व केलंय. अनेक वर्ष आपल्या गावासाठी खेळल्यात, परंतु आज जर पाहिलं तुम्हाला बापर्डे गावामध्ये आपल्या टीमचं नावाचा डंका करावा लागेल. एक संघ तर उपांत्य फेरीमध्ये दाखल झालाय, दिरबा रामेश्वर जामसंडे संघ, परंतु आता पाहायचं आहे यावेळी बॅकफुट पंच आहे. पॉइंट मध्ये बॉलला केलं, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, ते झालंय फंबल, याचा फायदा घेतलाय, बॉल जातोय बाउंड्रीच्या बाहेर, मिळतात धावा 4, चौकार. धावफलक 13 या आकड्यावर पोहोचलाय. पहिल्या षटकाचा काही संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 13. सावध आणि संयमी सुरुवात केली आहे, परंतु जर पाहिलं तर अमय पुजारे बाद झाल्यानंतर जितू आले आणि जितूने पहिल्याच बॉलवर चौकार खेचलाय आणि आपले इरादे स्पष्ट केल्यात. आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील बापर्डे गावामध्ये, अगदी निसर्गाच्या सानिध्यात असलेलं गाव आणि ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव या स्पर्धेमध्ये ज्या नावाचा डंका सारे जगभर झाला आणि स्वच्छ गाव म्हणून देखील या गावाकडे पाहिले जातं. संत गाडगेबाबा महाराज या योजनेतून 40 लाखचा पुरस्कार या देखील गावाला मिळालाय. प्रसिद्ध आंबा बागायतदार सुद्धा या बापर्डे गावामध्ये आहेत. पहिल्या षटकाचा काही संपलाय, धावफलक टोटल 13 या आकड्यावर पोहोचलाय. आता जर पाहिलं दुसरं षटक हाताळण्यासाठी क्रिकेटमधील आदर्श व्यक्तिमत्व मिस्टर दीपेश धोनी पाहायला मिळतोय. 40+ खेळाडू आहेत आणि DRCC जामसंडे टीमचा विचार केला तर आपल्याला या टीम मधून दीपेश धोनी, 40+ खेळाडू प्रवीण घाडे पाहायला मिळत आहेत, मिलिंद गोयम पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव दीपेश यांच्याकडे सुद्धा आहे. आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी यामध्ये सुद्धा गुणलेखन या स्वरूपामध्ये त्यांना पाहिलंय. ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव बापर्डेची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा गुणलेखन म्हणून होते. परंतु आता जर पाहिलं तर चांगला बॉल डिलिव्हर्ड केला, ऑफ स्टिकचा थोडासा बाहेर ठेवलाय, अनिकेत अमलोस्करला जाग्यावर ठेवलाय, डॉट बॉल आलाय. धावफलक टोटल 13 या आकड्यावर पोहोचलाय. तेरा धावा झाल्यात. DRCC जामसंडे त्यांच्या विरुद्ध मध्ये NCC वाघोटन अशी लढत सुरू आहे. यापी पुढे फेकलाय, परंतु पंचांचा सिग्नल वाईड चाललाय, ऑफ स्टिकच्या बाहेर बॉल गेलाय. द अंपायर डिसिजन विल बी फायनल, पंचांचा निर्णय अंतिम असेल. हा वाईड बॉल आलाय, पहिला बॉल डॉट आल्या त्यानंतर वाईड फेकलाय. अनिकेत अमलुस्कर हा सुद्धा काही कमी नाही आहे, परंतु आता जर पाहिलं थोडंसं शांत पाहायला मिळतोय, परंतु शांतीत क्रांती ही मात्र अनिकेत अमलुस्करला करावी लागेल. गोलंदाज तयार, राईट हँड ओव्हर द विकेट. यावेळी जर पाहिलं ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर ठेवलाय, ऑफ साइड द ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते. ओव्हर पिच बॉल होता, भन्नाट वेग होता आणि बॉल पडल्यानंतर सुद्धा वेगाने येतोय, स्किट होतोय आणि या खेळपट्टीची वेगळीच खासियत आहे. अनेक खेळाडू या खेळपट्टीवर फिदा झाल्यात. अनेक जण मध्ये आम्ही सुद्धा प्रयत्न केला, माते विकेट बनवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, परंतु या प्रकारचा प्रयत्न आमचा नाही झाला, अशा प्रकारची खेळपट्टी नाही बनली आहे. यावेळी स्टेप आउट झाल्यात, पुढे खेळलाय, लॉंग ऑन मध्ये आहे, अभि देवगडकर यांनी पकडले कॅच, विकेट डाऊन झाली आहे. अनिकेत अमलोस्कर सुद्धा बाद झाल्यात दुसऱ्या षटकामध्ये, परंतु चांगली गोलंदाजी दीपेश धोनीने केली आहे. पहिल्या बॉलवर जर पाहिलं डॉट आला, दुसरा बॉल वाईड फेकलाय, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट. 3 बॉल खेळल्यात आतापर्यंत NCC वाघोटन टीमने दीपेश यांच्या गोलंदाजीतील, परंतु एकही धाव ही बनवली नाही आहे. धावफलक टोटल फक्त हे 14 या आकड्यावर पाहायला मिळते. वाईडच्या स्वरूपामध्ये फक्त 1 धाव मिळाली आहे. आणि आता जर पाहिलं तर सागर येरम दाखल होत आहेत. सागर येरमने जितू तेली अशी जोडी आहे. NCC वाघोटन टीमच्या वतीने
टॉसविन झाले DRCC जामसंडी संघ आणि टॉसविन झाल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय NCC वाघोडण टीमला. गोलंदाज तयार, स्ट्राइक इनला सागर येरम. यावी पुढे खेळलाय, समोर खेळलाय, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. अभि आले होते परंतु त्यांच्या हाताला बॉल स्पर्श सुद्धा झाला नाही, तोपर्यंत बॅकअप मिळालाय. आणि एक धावी पूर्ण झाली आहे. धावफलक टोटल 15 या आकड्यावर पोहोचलाय. 15 धावा. एक पूर्णांक 4चा खेळ संपलाय. ऑप्टिकच्या थोडेसे बाहेर आलाय, ड्राईव्ह केलाय समोर, लॉंगापा हे वाईड इज, तो फंबल झालाय. एका हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु 2 धावा सुद्धा धावून पूर्ण केल्यात. परंतु तेवढे सुरेख क्षेत्ररक्षण झालाय, कारण थोडीशी डान्सिंग आउटफील आहे, उंच सकल बाग आहे. त्यामुळे सर्वच खेळाडूंना विनंती आहे, आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही याकडे लक्ष देऊन आपण खेळ करा. स्ट्राइक इनला जेतू तेली. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर दीपेश धुरी. अभि ऑन साइडला केसलाय, डीप मध्ये आहे प्रोटेक्शन. शर्तीचा प्रयत्न झालाय, परंतु बॉल थांबायचं नाव नाही घेत आहे. बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. FCC चॅम्पियन ट्रॉफी चौकार. पंचांचा सिग्नल सुद्धा आलाय. दुसऱ्या षटकाची झाली आहे सांगता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक टोटल 21 या आकड्यावर पोहोचलाय. 21 धावा. तिसरं षटक अर्थातच चॅलेंजिंग षटक, 50-50 षटक. त्यासाठी निवड आहे अभि देवगडकर यांची. टीमचे कॅप्टन सुद्धा आहेत, जबाबदारी घेतले अभि याने. तिसरं षटक हाताळण्याचे. समोर जर पाहिले सागर येरम. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 21 ला 200 परिस्थिती आहे. अनिकेत आंबलोस्कर, अमय पुजारी बाद झाले. नंतर सागर येरम आणि जितेंद्र तेली उर्फ जितू. गोलंदाज तयार, राईट हँड ओव्हर द विकेट. यावी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल जर पहिला घोषांकित क्षेत्रात गेलाय, मागील क्षेत्र हे मात्र घोषांकित आहे. एक धावी पूर्ण झाली आहे. टोटल धावफलक 22 या आकड्यावर पोहोचलाय. tenniscricket.in च्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग जोडले जाते त्या स्पर्धेशी, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यावी फुल टॉस का मतलब फुल्ली लॉस, परंतु डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. त्यांनी घेतलेत शर्तीचे प्रयत्न आणि पकडले कॅच. विकेट डाऊन. सागर येरम सुद्धा बाद झाल्यात, परंतु जितू याला मात्र संयमी राहावं लागेल. परिस्थिती कशी असू दे, जितू तेली हे आपल्या लईतच खेळणार आहेत. हा आत्मविश्वासाचा ब्रँड अँबॅसेडर आहे जितू तेली. आता जर पाहिलं तर गौरव तेली दाखल होत आहेत. सामना जिंकणं महत्वाचं असणार आहे. स्पर्धेचे 6वं पर्व आहे FCC चॅम्पियन ट्रॉफी. अमोलची घाडी आणि त्यांचे सर्व सहकारी आणि अहोरात्र कष्ट करून या स्पर्धेचं आयोजन केलंय. आणि या स्पर्धेची चर्चा देखील महाराष्ट्रभर होत आहे tenniscricket.in च्या माध्यमातून. हा बॉल तर चांगला डिलिव्हर केला. हाफ ट्रॅकर बॉल होता, नाही समजलाय. डॉट बॉल. पंचांचा सिग्नल हा मात्र 1 बाउन्स आलाय. यानंतर तुम्ही असा बॉल हाताळलाय तर तो नो असणार आहे. 3 बॉल मध्ये फक्त एकच धाव बनवली आहे. चॅलेंजिंग षटक आहे. 3 बॉल मध्ये तुम्हाला
जवळपास 10 धावा बनवणं गरजेचं आहे. 10+ धावा बनवायच्या आहेत तुम्हाला. यावेळी समोर खेळलाय, परंतु समोर आहे दीपेश धुरी. लॉंगर मध्ये पाहायला मिळत होते. कॅचचा घेतला अंदाज आणि पकडली कॅच. विकेट डाऊन झाली आहे. गौरव तेली सुद्धा बाद झाल्यात. पहिल्याच बॉलवर हा विकेट मिळालाय. गौरव तेली गोल्डन डकचे शिकार ठरलेत. परंतु आत्ता जर बोल जितू याला संयमी राहावं लागणार आहे आणि साथ सुद्धा द्यावी लागणार आहे. आणि टीमचे कॅप्टन शैलेंद्र तेली दाखल होत आहेत NCC वाघोटन टीमच्या वतीने. नवलदेवी क्रिकेट क्लब वाघोटन त्यांच्या विरुद्धामध्ये DRCC जामसंडे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्यात आणि तिसऱ्या षटकामध्ये किती धावा येतात पाहूया, कारण हे चॅलेंजिंग षटक आहे. 4 बॉलचा काही संपलाय. 2 विकेट मिळवल्यात अवियाने. यावेळेस सुद्धा फिंगरचा वापर केलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल ऑफ स्टिकचा थोडासा बाहेर गेलाय. लेकटचा वापर झालाय. अवि देवगडकर याच्याकडे ती क्षमता आहे, अनुभव आहे. अनेक वर्ष क्रिकेट खेळलाय. देवगड नव्हे, सिंधुदुर्ग जिल्हा नव्हे, रत्नागिरी, कर्नाटक, गोवा परिसरात सुद्धा जाऊन खेळलाय. अभि प्लेट करण्याचा प्रयत्न होता, सन्मान देण्याचा. हा डॉट बॉल आलाय. झाली षटकाची सांगता. फक्त या षटकामध्ये धावा आल्यात. फक्त एकच धाव आली आहे आणि 2 विकेट आल्यात. एक धाव सुद्धा मायनस केली जात आहे. म्हणजे या षटकामध्ये एकही धाव नाही. आणि आता टोटल धावपलक 21 या आकड्यावर पोहोचलाय. फक्त एकच धाव आली आहे. या षटकाचा थोडासा विचार चुकलाय जितू याला, कारण जितूकडे स्ट्राईक राहणं गरजेचं होतं. या षटकामध्ये तुम्ही 10 धावा प्लस जरी केल्या असत्या तरी सुद्धा धावा ऍड झाल्या असत्या, परंतु एकच धाव बनवली आहे. थोडासा संकटात संघ वाटतोय. परंतु आत्ता जर पाहिलं गोलंदाजी ट्रॅकवर संकेत देवगडकर. संकेत देवगडकर अवि देवगडकरचा भाऊ आहे. अवियाने 2 षटकं हाताळली आहेत. त्यानंतर आत्ता संकेत आलाय. बंधुराज. यावेळी जर पाहिलं तर ऑफ स्टिकच्या बाहेर बॉल पिचिंग केलाय. पंचांचा निर्णय अंतिम असेल. वाईडचा सिग्नल आलाय पंचांचा. अतिरिक्त धावपलकीमध्ये ऍड केली जाते. धावपलक टोटल 22 या आकड्यावर पोहोचलाय. 22 धावा झाल्या आहेत. यावी बिगिट स्ट्रेट इट. बॉलला फेकलाय बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. जेतू तेली समोर असे बॉल फेकणे चुकीचं आहे, परंतु आता गरज आहे. धाव येणं महत्वाचं आहे. NCC वाघोटन टीमला या षटकाराने धावपलक 28 या आकड्यावर पोहोचलाय. 28 धावा झाल्यात. फिरकीचा जादूगर मिस्टर संकेत देवगडकर सफल झालेत अगोदरच. यावेळी सुद्धा बिगिट ऑन साइड. प्रॉपर टायमिंग. बॉलला धाडलाय बाउंड्रीच्या बाहेर. FCC चॅम्पियन ट्रॉफी षटकार. धावपलक पाहिलं त्या 6 धावेने 34 या आकड्यावर पोहोचलाय. आता मात्र आक्रमण रूप धारण केलाय. हा फटका नाही साधा. हा फटका नाही साधा. हा फलंदाज आहे वादावा. इथून पुढे आता तुम्ही पाहतच राहा. षटकारांचा पाऊस. जितू तेली स्ट्राइक एंडला, परंतु संकेतला थोडस कानमंत्र दिलाय. आता एस्टेनच्या मागे स्वतः बंधुराज आलायत. अवि देवगडकर ऑफस्टिकच्या अगोदरच बाहेर आले आहेत.
यावी सुद्धा बिग हिट आहे. प्रॉपर टायमिंग नाही झालाय, परंतु पाहायचा या बॉलवर काय निर्णय असणार पंचांचा. बॉल चाललाय बाउंड्री रेंजच्या बाहेर, याही बॉलला दाडलाय. हा सलगचा तिसरा षटकार जेतू तेलीने खेचलाय. कारण जर पाहिलं तर टीम संकटात होती आणि किती माझ्या समोर संकट निर्माण झाली, या संकटावर मात करण्यासाठी माझी निर्मिती झाली आहे. जितू तेली स्वतःला सिद्ध करतायत, गरज आहे. ज्या ज्यावेळी संधी मिळणार क्रिकेटच्या पटलावर त्यावेळी स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. प्रसिद्धी काय आपोआप होते. यावेळी सुद्धा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला प्रॉपर टायमिंग नाही झालाय. स्वतः एसटी रक्षक धावतायत, एक धाव बनले, दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट. रेड झोन मध्ये दिसत होते, समजा डायरेक्ट हिट झालं असतं ना तर मात्र जितू तेली यांना तसंच धावत यावं लागलं डगआउटच्या बॉक्स मध्ये, परंतु असं काही घडलं नाहीये. 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावाने सांघिक धाव पलक 42 आकड्यावर पोहोचलाय. 42 धावा, परंतु संकेत देवगडकर आता थोडेसे महागडे ठरले आहेत. 3 षटकार, पहिला बॉल वाईड फेकला होता, त्यानंतर जर पाहिलं तर आता 2 धावा त्याने खर्च केल्यात. यावेळी सुद्धा बिग हिट लॉफ्टेड केलाय. बॉलला जर पाहिलं तर लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर पाठवलाय. FCC चॅम्पियन ट्रॉफी षटकार. जितू तेली याच्यावर स्ट्राईक राहणं गरजेचं होतं, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये समजा स्ट्राईक जितूकडे आलं असतं तर थोडासा रिझल्ट वेगळा मिळाला असता, धावसंख्या वेगळी पाहायला मिळाली असती. या षटकामध्ये 27 धावा आल्यात. संकेत देवगडकर महागडा ठरलाय. जितू तेली शेवटचा बॉल शिल्लक आहे 4थ्या षटकातील. ओहो हो, हा बॉल सुद्धा थोडासा सुरेख घातलाय. थोडासा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा स्किड झालाय. एसटी रक्षक यांच्या दिशेने गेलाय. डॉट बॉल, परंतु 27 धावा या षटकामध्ये आल्यात. परंतु हे तिसरं षटक असतं तर धावांची काय लयलूट झाली असती, कोऱ्यासारख्या धावा मिळाल्या असत्या. 4थ्या षटकाचा केस संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक टोटल 48 आकड्यावर पोहोचलाय. ला 4 अशी परिस्थिती आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आता पाहायला मिळतील मिलिंद गोयम, आणि स्ट्रायकर इनला शैलेंद्र तेली. 40+ खेळाडू मिलिंद गोयम पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होत आहेत. समोर NCC वाघोटन टीमचे कॅप्टन शैलेंद्र तेली. यावेळी जर पाहिलं तर आता शैलेंद्र तेली बाद होतात, परंतु स्ट्राईक जितूकडे राहणं गरजेचं होतं, तेच केलंय. स्ट्राईक दिले जितूला. 5 बॉलचं अजून एक हे शिल्लक आहे. आणि आता संजय जोशी दाखल झालायत. धावफलक 48 आकड्यावर पोहोचलाय. काही होऊ शकतं. मिलिंद गोयम गोलंदाजी ट्रॅकवर आहे. समोर जितू तेली. यावी लेट कट अभि होते शर्तीचे प्रयत्न त्यांनी केलेत, परंतु बॉल घोषांकी क्षेत्रात मिळते फक्त एकच धाव. धावफलक टोटल जर पाहिलं 49 आकड्यावर पोहोचलाय. 49 धावा. DRCC जामसंड त्यांच्या विरोधामध्ये NCC वाघोटन अशी लढत सुरू आहे. आजच्या दिवसातील 4था सामना सुरू आहे. यावी बिग हिट प्रॉपर टायमिंग झालाय आणि बॉलला खूपच लांब फेकलाय. 6 धावांसाठी षटकार. चांगला स्ट्रोक केला होता. वाईडिश लॉंग ऑन क्लिअर करत बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक होता तो देखील प्रेक्षक राहिलाय.
तू बघतच राहिलाय कशा प्रकारे हा स्ट्रोक केलाय. बॉल आला, बॉलला ओळखलं, बॅटच्या रनरमध्ये बॉलला घेतलं आणि फेकून देखील दिलंय बाउंड्रीच्या बाहेर. आणि गरज होती, गरज ओळखली आहे, कारण जितूच्या मनामध्ये रणसिंग वाजत होतं. कारण हा मी अगोदरच उल्लेख केला, जितू तेली हा आत्मविश्वासाचा ब्रँड अँबॅसिडर आहे. गोलंदाज तयार, मिलिंद गोयम. यावेळी जर पाहिलं तर क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे. बॉल जर पाहिला मुख्य व्यासपीठावर आलाय, सन्मान देतोय. गोशांकी क्षेत्र, एकच धाव या बॉलवर निघते आणि आता जर धावफलक 56 या आकड्यावर पोहोचलाय. छापन्न धावा. मिलिंद गोयम 4 बॉल आतापर्यंत फेकल्यात त्यांनी देखील. 2 बॉलचा काही शिल्लक. यावी शॉर्ट पिच बॉल पूल केलाय, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल बॉल बाउंड्रीच्या परार. मिळतात धावा, 6 षटकार. धावफलक टोटल 62 या आकड्यावर पोहोचलाय. आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा, तिसऱ्या षटकामध्ये फक्त 1 धावली, ती पण लेस झाली. म्हणजे तिसरं षटक मेडनच झालाय. आणि जितूने काय बॅटिंग केली आहे. 13 बॉल मध्ये 50 धावा जितूने बनवल्यात. आजच्या दिवसातील दुसरं अर्धशतक पाहायला मिळत आहे. पहिलं षटक जर पाहिलं तरी 13 धावांचं राहिलं, दुसरं षटक 8 धावांचं राहिलं, तिसरं षटक हे मेडन राहिलं, एकही धावाली नाही, 1 धावाली ती सुद्धा लेस झाली आहे. परंतु चौथ्या षटकाचा विचार केला, चौथ्या षटकामध्ये 27 धावा आल्यात आणि 5व्या षटकामध्ये 16 धावा आल्यात. आणि त्यानंतर टोटल धावफलक 64 या आकड्यावर पोहोचलाय. म्हणजे आता जर पाहिलं तर 65 धावांची गरज. 64 धावा झाल्यात, म्हणजे आता 30 बॉल मध्ये 65 धावा या DRCC जामसडे टीमला बनवायच्या आहेत. परंतु काय बॅटिंग केली आहे. 14 बॉल मध्ये 52 धावा बनवल्यात जितू तेली याने. आणि दुसऱ्या डावासाठी तुम्हाला आवाज मायक्रोफोनवरून ऐकायला मिळेल. आमचे सहकारी समालोचक अमितजी साळुंके सरांचा आवाज. तोपर्यंत मी स्वतः मराठी समालोचक पंकज लाड काही वेळासाठी प्रेक्षकांची रजा घेतोय. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, तुम्ही पाहतच राहा. श्री पूर्णिकन देवी क्रिकेट मंडळ बापर्डे घाडीबाडी आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, अर्थातच FCC चॅम्पियन ट्रॉफी. यांचं या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. श्री फोंडकीन देवी क्रिकेट मंडळ बापर्डे घाडीवाडी
FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व 6वं आणि या 6व्या पर्वामध्ये या चॅम्पियन ट्रॉफीचा आजचा 3रा दिवस आणि या 3 दिवसामध्ये या देवगडच नव्हे तर सिंधुदुर्गातील अनेक नामवंत संघ सहभागी झाले. अनेक दर्जेदार खेळाडू, अनेक क्वालिटी क्रिकेट उपस्थित सर्व क्रीडाप्रेमींना आपल्याला पाहायला मिळालं. आजच्या 3ऱ्या दिवशी आपल्या मोबाईल स्क्रीनवरती, आपल्या टीव्ही स्क्रीनवरती थेट प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून सुरू आहे. सामना आहे NCC वाघोटन विरुद्ध DRCC जामसंडे या 2 संघांच्या दरम्यान. अमोलजी, पहिल्यांदा फलंदाजी करताना NCC वाघोटन या संघाचा खेळाडू, मी तर म्हणेन संपूर्ण आत्ताची जी वाघोटनची नवोदित टीम आहे या टीमचा आयकॉन असं त्याचं वर्णन करेन. जितू तेली याने 14 चेंडूमध्ये मला वाटतं 52 धावांची तुफानी खेळी केली. अर्थात जितूला एक 10-15 वर्ष क्रिकेट मैदानावरती आपण पाहतोय आणि मैदानामध्ये ज्या वेळेला जितू बॅटिंग करत होता त्यावेळेला त्याच्या बॅटमधून जे शॉट निघाले ते शॉट पाहताना एवढं सुंदर वाटत होतं. अमोल, मी असं म्हणेन की अभिषेक आता इंडियन क्रिकेटमध्ये आहे, ईशान किशन आहे, अनेक असे खेळाडू आहेत की जे म्हणजे तुफानी फलंदाजी करतात, परंतु सचिन आहे, विराट कोहली आहे आणि म्हणून जितू तेली आहे की त्याचं निश्चितपणे, मी इथं कंपॅरिझन क्रिकेटमध्ये करणं फार अवघड असतं, परंतु अशा पद्धतीचे खेळाडू मी जितू तेलीच्या रेंजमधले, मगाशी सकाळी बाबू धुरे या मैदानामध्ये मी खेळताना पाहिलं, अमोल त्या रेंजमधला एक खेळाडू आहे. म्हणजे ते एक 10 वर्षापूर्वीचं जे क्रिकेट होतं आणि या क्रिकेटमध्ये या खेळाडूंनी आपला जो दबदबा निर्माण केला होता, आजही जितूच्या हातामध्ये बॅट असेल, बाबूच्या हातामध्ये बॅट असेल, हे जर खेळाडू मैदानामध्ये असतील तर समोरच्या संघामध्ये निश्चितपणे ते आउट होईपर्यंत एक भीतीचं वातावरण असतो की हा खेळाडू काय करू शकतो मैदानामध्ये. ते जितू तेली याच्याकडनं आपण पाहिलेलं आहे. DRCC जामसंडे या संघाचे स्ट्रायकर बॅट्समन प्रवीण घाडी, जितराज मेस्त्री हे 2 स्ट्रायकर बॅट्समन मैदानामध्ये प्रवेश करतायत. निर्धारित 5 षटकामध्ये पासष्ट धावांची आवश्यकता आहे DRCC जामसंडे या संघाला. एकोणीस तारीखपासून क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी सर्व क्रीडा रसिकांसाठी घेऊन आले आहेत. श्री फोंडकीन देवी क्रीडा मंडळ बापर्डे आणि या मंडळाच्या विद्यमानाने अनेक चांगले खेळाडू मी वारंवार वर्णन करतो, कारण एका स्पर्धेमध्ये ज्या वेळेला आपण उतरत असतो त्यावेळेला आपल्याकडनं क्वालिटी क्रिकेट, एक दर्जेदार खेळाचं प्रदर्शन आणि ही जी स्पर्धा असते ते हे जे प्रदर्शन होत असतं त्या प्रदर्शनावरती ती स्पर्धा नेहमी प्रतिवर्षी एक वेगवेगळे स्वतःचे उच्चांक मोडीत काढीत असतं. आणि तशाच पद्धतीनं या 6व्या पर्वामध्ये FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 या पर्वामध्ये एका वेगळ्या उंचीवरती ही मॅनेजमेंट आपली टुर्नामेंट या ठिकाणी संपन्न करीत आहे. दरम्यान सुरू असलेला सामना NCC वाघोटन विरुद्ध DRCC जामसंडे या 2 संघांच्या दरम्यान. प्रवीण घाडी एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे, जामसंडे या संघासाठी गेली अनेक वर्ष प्रतिनिधित्व करतोय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे. या पहिल्या इनिंग्समध्ये त्याच्याकडनं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नाही, परंतु एक स्ट्रायकर बॅट्समन म्हणून त्याच्याकडनं एका चांगल्या फलंदाजीची निश्चितपणे अपेक्षा आहे. ते DRCC जामसंडे या संघाच्या सामन्याला सुरुवात होते. या सामन्यासाठी मुख्य पंच राजकुमारजी पाळेकर, स्क्वेअर लेग अंपायर संतोष. फुलटॉस चेंडू, मोठा फटका, काय चेंडू या ठिकाणी मिड विकेट सीमारेषा क्रॉस करतोय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांच्यासाठी. या ठिकाणी आमचे DJ ऑपरेटर जेवायसाठी गेले आहेत आणि एक उत्तुंग अशी सुरुवात, एक चांगली सुरुवात
DRCC जामसंडे या संघाची पहिल्याच चेंडूपासून होताना दिसते. आवश्यकता आहे कारण 29 चेंडू आणि अजूनही जवळपास 59 धावांची आवश्यकता आहे. DRCC जामसंडे या संघाला हा सामना जर जिंकायचा असेल, आता मात्र थोडासा स्लोवर चेंडू बॅटची एनर्जी घेऊन जाते ती स्वतः गोलंदाज आम्ही आपल्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतोय. चेंडू नवीन आहे आणि नवीन चेंडूवरती मोठे फटके खेळणं सुरुवातीला थोडंसं अवघड असतं कारण झेलबाद होण्याचे जास्त चान्सेस असतात आणि तशा पद्धतीची गोलंदाजी व्यूहरचना या ठिकाणी NCC वाघोडन याकडनं होताना दिसते. आता मात्र चेंडू बॅट खाली आलाय, काय झेल होऊ शकतो. जितू तेली एक चुस्त खेळाडू म्हणून क्रिकेटमध्ये ओळखला जातो, परंतु त्याला मिस करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाते 4 धावांच्यासाठी. सुरेख असा चौकार. पुन्हा एकदा आम्ही आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. आपल्या षटकातील मला वाटतं हा चौथा चेंडू घेऊन येतोय ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू सन्मान देण्याचा प्रयत्न. व्हॉट अ कीपिंग शैलू तेली याच्याकडनं. मला वाटतं शैलू याचं सुद्धा क्रिकेट आपण ऑन ग्राउंड पाहिलेलं आहे. आता थोडंसं फिटनेसची मला वाटतं थोडं सपोर्ट करत नाहीत कारण क्रिकेट हा सरावाचा खेळ आहे. त्याच वेळेला आपण चांगलं क्रिकेट खेळू शकतो, परंतु ज्या पद्धतीने आपण आता चेंडू अडवला तो अप्रतिम होता. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. सुरेख असा फटका मिड विकेट बॉलच्या दिशेने जातोय. काय फील्ड होऊ शकतो आणि या 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर 4 धावेंच्यासाठी. एक षटकार 2 चौकार आणि या चौकार आणि षटकारांच्या सहाय्याने पहिल्या षटकामध्ये मला वाटतं संघ पोहोचतोय तो 14 या धावसंख्येवरती. एक चांगली सुरुवात असं वर्णन करेन. अमोलजी नेहमी म्हणतात की क्रिकेटची वेळ बदलायला फारसा वेळ लागत नाही आणि क्रिकेट कधीही बदलू शकतं. क्रिकेटमध्ये काहीही शक्य आहे, हे अनेक वेळा क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय. पुन्हा एकदा मोठा फटका, काय झेल होऊ शकतो आणि आता मात्र या क्षेत्ररक्षकाला मिस करून जातोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावेंच्यासाठी. FCC चॅम्पियन ट्रॉफी षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी संघाची धावसंख्या होतीये 20. अनिकेत अमलोस्कर याच्या हातामध्ये चेंडू आहे. क्रिकेटमध्ये हाफ चान्सेस जे असतात ते विकेटमध्ये कन्वर्ट करावे लागतात. कदाचित आताचा जो झेल होता, जे तुला माहिती आहे की हा झेल होऊ शकला असता. सूर्यकिरण कदाचित सूर्य जो आहे तो आता थोडंसं खालच्या बाजूला जातोय आणि त्यामुळे थोडंसं अडचण ही अनिकेत याला आली असेल, ज्यामुळे झेल सुटलाय. परंतु क्रिकेटचा हा भाग आहे. असे अनेक प्रसंग ऑन ग्राउंड मैदानामध्ये आपण पाहतो. अनिकेत अमलोस्कर बॉलिंग मार्कवरनं गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बीट होतोय, सरळ जातोय यष्टीरक्षक शैलेश तेली याच्या हातामध्ये. डॉट चेंडू या लिमिटेड ओव्हरच्या गेममध्ये एक वेगळा इफेक्ट नेहमी निर्माण करत असतात कारण सलग 2-3 चेंडू जर डॉट गेले तर प्रेशर निश्चितपणे बॅट्समनवरती येतं. अनिकेत NCC वाघोटन या संघाचा एक प्रमुख खेळाडू आहे. आवश्यकता आहे की या षटकामध्ये जर NCC वाघोटन या संघाला विकेट मिळाली तर थोडासा दबाव टाकण्यामध्ये यश मिळू शकतं वाघोटन या संघाला. शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय. शॉर्ट मिड विकेट एरियामध्ये थोडासा अडथळ्याला अडला जातोय चेंडू आणि सरळ जातोय अनिकेत याच्याकडे. या पूर्वीच्या इनिंग्समध्ये अमोलजी जितू तेली याची जी बॅटिंग टेलिव्हिजनवरती आताही जर आपण हायलाईट किंवा थोडंसं बॅक जाऊन पाहिलं तर त्याची ती इनिंग जी आहे ती विस्फोटक निश्चित होती. परंतु क्वालिटी क्रिकेट काय असतं ते जितू तेली याच्या बॅटमधनं आपण या पूर्वीच्या इनिंग्समध्ये आपण पाहिलंय. पुन्हा एकदा अनिकेत अमलोस्कर ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. थोडासा यॉर्कर पद्धतीचा चेंडू जातो स्ट्रेट लॉंग ऑन बाउंड्रीच्या एरियामध्ये. संजय चेंडूला फील्ड करतोय. एकाच धावेने संघ हळूहळू विजयाचं जे उद्दिष्ट आहे 65 धावांचं त्या 65 धावाच्या टार्गेटच्या दिशेनं वाटचाल करताना DRCC जामसंडे हा संघ 22 या धावसंख्येवरती पोहोचतोय. अनिकेत आपल्या षटकातील मला वाटतं 3रा चेंडू असेल. ॲज अ बॉलर एका मोठ्या स्पर्धेमध्ये
ॲक्युरसी हे फार महत्त्वाची असते, कारण एक नेहमी रेग्युलर बॉलर म्हणून आपण त्या टीमचं प्रतिनिधित्व करत असतो. थोडासा अपील विश्वास ह्या ठिकाणी निश्चितपणे कमी आहे, परंतु एक प्रेशर बॅट्सवरती आणण्याचा हा प्रयत्न असतो. बॉलर आणि यष्टिरक्षक यांच्यामध्ये ज्यावेळेला चांगलं कॉम्बिनेशन असतं त्यावेळेला एक जोरदार अपील असेल तर बॅट्समॅनवरती निश्चितपणे प्रेशर येऊ शकतं. अनिकेत आमलोस्कर एक सटीक लाईन के साथ, लाईन आणि लेंथ ॲज अ बॉलर अतिशय महत्त्वाचे असते आणि एका अचूक टप्प्यावरती अचूक लेंथवरती गोलंदाजी करताना दिसतोय तो अनिकेत. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, बॅटची इनर एज घेऊन जातोय शॉर्ट मिड विकेट एअरमध्ये, स्वतः अनिकेत फील्ड करतोय. संजय या ठिकाणी चांगलं बॅकअप करताना दिसतोय. 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत आणि अशा पद्धतीनं एखादं षटक या लिमिटेड ओव्हरच्या गेममध्ये जर चांगलं टाकलं गेलं तर त्याचा इम्पॅक्ट पूर्ण सामन्यावरती होतो आणि एखादं खराब षटक जर टाकलं गेलं तर त्याचा इम्पॅक्ट पुन्हा एकदा सामन्यावर होतो. त्यामुळे प्रत्येक चेंडू सामना हा वर किंवा खाली आणण्याचा नेहमी सामन्यामध्ये होताना आपण पाहायचं आहे. अनिकेत आपल्या उत्तरार्धामध्ये कशा पद्धतीनं गोलंदाजी करतोय का आत्तापर्यंत त्याने सुरेख अशी गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. ओव्हर द विकेट सुरेख असा चेंडू, पुन्हा एकदा ग्लान्स केलंय चेंडूला, चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेट एरियामध्ये दुसऱ्या रनसाठी प्रयत्न आहेत आणि प्रवीण आणि जितराज जामसंडे या संघासाठी गेली कित्येक वर्ष खेळत आहेत, त्यामुळे त्यांचं चांगलं कॉम्बिनेशन आहे दोघांमध्ये. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या या ठिकाणी स्कोर बोर्डवरती होते 26. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता आहे DRCC जामसंडे या संघाला. आणि पाहायचं आहे 18 चेंडूमध्ये 39 धावा कशा पद्धतीने डिफेन्स करतो NCC वाघोटन हा संघ. तिसरं षटक अर्थात चॅलेंजिंग ओव्हर म्हणून हे षटक आहे. पहिल्या इनिंगचा विचार केला NCC वाघोटन एक निर्धाव षटक चॅलेंजिंग ओव्हरमध्ये, तरीही त्यानंतर जितू तेली याची तुफानी फलंदाजी ज्यामुळे 65 या धावसंख्येपर्यंत संघ पोहोचला आहे. हे चॅलेंजिंग षटक आहे आणि मला वाटतं हे षटक जे आहे ते या सामन्याचा निर्णय बदलवणारं षटक असू शकतं, कारण 10 धावा जर बॅटिंग करणारा DRCC हा संघ असेल यांना जर करता आला नाही तर त्यातून ते जेवढ्या धावा करतील त्याच्या निम्म्या धावा ह्या त्यांना या ठिकाणी मॅनेजमेंटच्या वतीनं निर्धारित केल्या जातील. त्यामुळे हे जे षटक आहे या षटकामध्ये पाहायचंय कशा पद्धतीने फलंदाजी करतो DRCC जामसंडे हा संघ. ज्या षटकावरती आक्रमण करण्याचा निश्चितपणे प्रयत्न असेल प्रवीण आणि जितराज यांचा, कारण हे जे षटक आहे या षटकामध्ये जर 10+ धावा आपण केल्या तर त्याचा सुद्धा बेनिफिट मला वाटतं त्या टीमला मिळणार आहे. मनीष गुरव याच्या हातामध्ये चेंडू आहे. या लिमिटेड ओव्हरच्या गेममध्ये अनेक जितूसारखे जेव्हा अनुभवी खेळाडू असतात त्याच वेळेला एखाद्या टीममध्ये असे नवखे खेळाडू सुद्धा असतात आणि अशा खेळाडूंना एका मोठ्या स्पर्धेमध्ये, कारण ह्या मोठ्या स्पर्धा आपल्याला कुठे घेऊन जातील अमोलजी आपल्याला माहिती आहे की आपण सांगू शकत नाहीत, कारण एका स्पर्धेमध्ये खेळणारा एखादा खेळाडू हा अनेक मोठ्या स्पर्धांसाठी तो सिलेक्टिव्ह होतो, तो निवडला जातो. अनेक जे संघ मालक असतात ते त्यांना खरेदी करत असतात आणि मला वाटतं ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेतला चांगला खेळाडू हा निश्चितपणे आपलं नाव जे आहे तो इतर स्पर्धामध्ये गाजवू शकेल. वॉट अ बॉल यार, चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग होतोय, टर्न होतोय, थोडासा आउटसाइड ऑफ द स्टंप जातोय आणि ज्यामुळे प्रवीण बीट होतोय, जातोय तो सरळ अनिकेत याच्या हातामध्ये. कदाचित कॅप्टन जो आहे NCC वाघोटन या संघाचा चांगला निर्णय आहे. मनीष पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरनं, आता मात्र पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर थोडासा लेग स्टंपच्या बाहेर आहे, परंतु पंच या चेंडूला अवांतर ठरवतायत. एक अवांतर धावेने संघ पोहोचतोय 27 या धावसंख्येवरती. तिसरं षटक सुरू आहे. 64 धावा प्रथम फलंदाजी करताना NCC वाघोटन या संघाने स्कोरवरती लावल्या 65 धावांची आवश्यकता आहे आणि तिसरं षटक सुरू असताना या ठिकाणी DRCC जामसंडे या संघाचे वॉट बॉल यॉर्कर चेंडू
दुसऱ्या रनसाठी प्रवीण याचा कॉल आहे, परंतु चेंडू थेट आहे तो अनिकेत याच्या हातामध्ये, त्यामुळे समाधान मानावं लागेल एका धावेवरती. या एका धावेने संघ पोहोचतोय तो 28 या धावसंख्येवरती. मनीष सुरेख अशी गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा आतापर्यंत मनीषाच्या आल्या आहेत, कारण या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये प्रत्येक रन्स आणि प्रत्येक चेंडू याचं कॅल्क्युलेशन निश्चितपणे असावं लागतं बॅट्समनला किंवा त्या गोलंदाजाला. आता नंतर पुन्हा एकदा सुरेख चेंडू, थोडीशी बॅटची उपर म्हणजे ज्याला वरची कड घेऊन जातोय तो थर्ड मॅन एरियामध्ये फील्ड केला जातोय चेंडू, तोपर्यंत 2 धावा सहज पळून पूर्ण केल्या आहेत. यानंतर मात्र मला वाटतं यानंतरच्या चेंडूपासून निर्धाव चेंडू आणि बॅटमधनं येणारे रन्स यांच्यामधला संघर्ष हा वाढत जाईल आणि ही मॅच जी आहे ती शेवटच्या षटकामध्ये निश्चितपणे एक रोमांचक अवस्थेमध्ये जाईल. एक प्रेशराईज मॅच आपल्या सर्व क्रीडा रसिकांना या ठिकाणी पाहायला मिळेल. मनीष एक छोटंसं रनअप आहे, परंतु चेंज ऑफ फेस ज्याला क्रिकेटमध्ये म्हटलं जातं किंवा ॲज अ बॉलरचं व्हेरिएशन लागतं, वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे गोलंदाजी करताना दिसतोय तो मनीष. एक गुणवान खेळाडू असं वर्णन करणे या गोलंदाजाचं. आता पुन्हा एकदा चेंडू, परंतु चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे की काय, परंतु चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार, FCC चॅम्पियन ट्रॉफी षटकार. या षटकाराने DRCC जामसंडे हा संघ 36 या धावसंख्येवरती पोहोचतोय. पहिल्या 4 षटकामध्ये मला वाटतं 10 धावा आतापर्यंत मनीष याच्याकडनं निघाल्या आहेत आणि यानंतरच्या धावा आहेत त्या DRCC जामसंडे या संघासाठी निश्चितपणे बोनस असतील. टॉप एज डिक्लेरेशन बॉक्समध्ये चेंडू जातोय, तर म्हणून त्यापूर्वी अडला जातोय नैसर्गिक अडथळ्याला आणि एका धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागते जितराज याला. एका धावेवर समाधान मानावं लागते DRCC जामसंडे या संघाला. 37 या धावसंख्येवरती संघ पोहोचतोय आणि यानंतरचा जो संघर्ष असेल दोन संघांच्या मध्ये, तो संघर्ष या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठीचा असेल. कारण 12 चेंडू 20 धावा, 12 चेंडू 25 धावा अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन राहणार आहे आणि अशा वेळेला थोडंसं प्रेशर जे आहे ते बॅटिंग करणाऱ्या टीमवरती येऊ शकतं, कारण एखादी विकेट ही प्रेशर निश्चितपणे आणू शकतात. 13 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. मनीषाचा या षटकातील शेवटचा चेंडू, थोडासा उसळी घेतोय चेंडू, लोड होतोय आणि आपल्या फॉलो थ्रू मध्ये मनीषाला सफलता मिळते. दोन्ही संघांसाठी ही जी ओव्हर आहे ती थोडीशी संपताना दिसत आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 37. 43 या धावसंख्येवरती संघ पोहोचतोय, कारण यानंतर 11 धावसंख्या झाल्यामुळे त्यांना दीडपट अशा पद्धतीनं ती टोटल व्हॅलिड करून घोषित केली जाते आणि त्यामुळे 43 या धावसंख्येवरती संघ पोहोचतोय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता आहे DRCC जामसंडे या संघाला. त्रेचाळीस.
42 अशी या ठिकाणी धावसंख्या घोषित होते आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. नॉन स्ट्राईक एंडला आहे अविनाश देवगडकर. स्ट्राईक वरती खेळतोय तो प्रवीण घाडी. दोन्ही देवगडमधील जर टॉप 10 क्रिकेटचा विचार केला तर या बॅट्समनच्या त्या लिस्टमध्ये निश्चितपणे समावेश होऊ शकतो. अनिकेत अमलोस्कर याच्या हातामध्ये चेंडू आहे. या देवगडमधील एक नामवंत स्पर्धा FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व 6 आणि या स्पर्धेतील एक अतिशय चुरशीचा सामना असं मी वर्णन करेन. या सामन्याचा फुल टॉस चेंडू ग्लास केलाय चेंडूला फाईंड लेग एरियामध्ये आणि चेंडू जातोय तो डीप फाईंड लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावेंच्यासाठी. पहिल्याच चेंडूवरती चौकार आला याचा अर्थ बॅट्समन याच्याकडे एक वेगळा कॉन्फिडन्स लेवल एक वेगळा विश्वास असेल आणि ॲज अ बॉलर ज्या वेळेला पहिल्याच चेंडूवरती चौकार किंवा षटकार येतो त्यावेळेला थोडंसं प्रेशर अनिकेत याच्यावरती असू शकतो. परंतु क्रिकेट किंवा कोणताही खेळ असेल प्रेशर झुगारून प्रेशर बाजूला ठेवून आपल्यामध्ये नॅचरल प्रत्येक चेंडू हा आपल्यासाठी नवीन असतो आणि तशा पद्धतीनं प्रदर्शन करावं लागेल अनिकेत याला. तशा पद्धतीनं प्रदर्शन करावं लागेल प्रवीण याला. ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. मोठा फटका फिर एक बार मिड विकेट के ऊपर से गेंद को खेला गेंद सीमा रेखा के बाहर और ये विनिंग शॉट हो सकता है इस मैच का. बावन्न या धावसंख्येवरती पोहोचतोय संघ. पहिले 2 चेंडू पहिल्या चेंडूवरती चौकार दुसऱ्या चेंडूवरती षटकार. पहिल्या सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा येत आहेत आणि आता मात्र थोडंसं प्रेशर निश्चितपणे अनिकेत याच्यावरती असू शकतं. प्रवीण आपल्या लौकिकाला साजेसं प्रदर्शन करताना या एका मोठ्या स्पर्धेमध्ये ओव्हर द विकेट फिर एक बार बडा शॉट खेळने की कोशिश. शैलू फील्ड करतोय चेंडूला थ्रो पोहोचतोय अनिकेत याच्याकडे येतोय. 1 धाव मिळते प्रवीण याला 1 धाव मिळते. DRCC जामसंडे या संघाला 53 या धावसंख्येवरती संघ पोहोचतोय. 4थं षटक सुरू असताना. परंतु अमोलजी जसं म्हणतात की क्रिकेटमध्ये काहीही शक्य आहे. क्रिकेटमध्ये कधीही म्हणजे वेळ बदलायला फारसा वेळ लागत नाही. पाहायचं येणारी वेळ ठरवणार आहे की कोणता संघ हा पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल किंबहुना या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवेल. अनिकेत याचा पुढचा वॉट शॉट यार. मिड विकेट आणि फाईन लेग या दोघांच्या मधून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावेंच्यासाठी. अभि देवगडकर ज्याच्याविषयी किती बोलावं कारण गेली 15 वर्ष क्रिकेटमध्ये त्याने आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं एक वेगळं वलय निर्माण केलंय आणि गोलंदाजी असेल फलंदाजी असेल नेहमी टॉप क्वालिटी क्रिकेट हे अभि देवगडकर याच्याकडनं आपण पाहतोय क्रिकेटमध्ये. फिर एक बार बडा शॉट क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हटलं जातं ते लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. एक क्वालिटी शॉट अभि देवगडकर याच्या बॅटमधनं FCC चॅम्पियन ट्रॉफी षटकार आणि या ठिकाणी हा सामना DRCC जामसंडे हा संघ जिंकतोय पुढील फेरीमध्ये प्रवेश करतोय. परंतु चांगलं क्रिकेट दोन्ही बाजूने आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालं आणि यानंतरचं धावतं ज्याला लाईव्ह क्रिकेट समालोचन मी असं म्हणेन ते आदरणीय अमोलजी जमदाडे सर. मी अमित साळुंके या ठिकाणी आपल्या सर्वांची रजा घेतोय.